विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन विद्यार्थ्यांकरिता सर्वप्रथम सूचना, चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण इथे PYQची सिरीज बघत आहोत आणि आपला टॉपिक आहे 6वा सायन्स बायोलॉजी मधला आणि लोकसेवा पब्लिकेशन्सचे हे बुक आहे, PYQ सिरीज आहे। त्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तुमचा पहिला प्रश्नाला सुरुवात करत आहोत आपण। खालील योग्य जोड्या जुळवा। तर जोड्या जुळवा, जीवनसत्वे आणि अभावाचे रोग दिलेले आहेत। राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा प्रश्न आहे। जीवनसत्व, ड जीवनसत्व, क जीवनसत्व आणि व्हिटॅमिन B12 चा दिलेला आहे। तर अजीवनसत्वामुळे आपला रांतांधळेपणा येतो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। आणि ड जीवनसत्वामुळे आपल्याला काय होते, मूर्धसा रोग होतो। आपली व्हिटॅमिन D ची कमतरता झाली तर हड्डीमध्ये असे छिद्र होतात आणि मूर्धसा रोग होतो व्हिटॅमिन D कमी झालं तर। आणि क जीवनसत्वामुळे काय होते तर स्कर्वी, क जीवनसत्वामुळे स्कर्वी होतो आणि B12 मुळे रक्तक्षय होतो। B12 आपला कमी झाला तर आपले रक्त कमी होते शरीरातील। ठीक आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत। खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे जीवनसत्व ई आहेत। प्रश्न क्रमांक 3, जैवसंस्थानामध्ये खालीलपैकी कोणता मॉलिक्यूल रेणूचे ऊर्जेचे चलन म्हणून वापरला जातो? क्लर्क मेन्सचा हा प्रश्न आहे, त्याचा अचूक उत्तर ATP। प्रश्न क्रमांक 4, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रीफाइंग जीवाणू कोणाचे रूपांतरण कशामध्ये करतात? कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कशामध्ये करत असते तर NH4+ चे NO3- मध्ये करत असते। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते विधान वनस्पतीमधील अकार्बनिक पोषण घटकांबाबत सत्य आहेत? कंबाईन घटकाला विचारलेला हा प्रश्न आहे। आणि कोणते पोषणमान दिला आहे? NS आणि Fe हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, OCA आणि MG हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, CU, ZN, MN हे आवश्यक पोषक तत्व आहेत, BMO आणि Cl हे अनावश्यक पोषक तत्व आहेत। तर कोणते वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य घटक कोणते कोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। आणि NS पाहिजे, फेरस पाहिजे, सल्फर, नायट्रोजन पण पाहिजे आहे। आणि कोणते आवश्यक आहे? झिंक, मॅग्नेशियम, आणि क हे विधान बरोबर आहे। तर हे ब आणि ड नाही पाहिजे आपल्याला, मायक्रोन्यूट्रिएंट्स आवश्यक नाही आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत। खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून काय ओळखले जाते? HDL कोलेस्ट्रॉल, HDL नावाचे कोलेस्ट्रॉल चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ते सार्कोमेयर बद्दल सत्य आहे। सार्कोमेयर बद्दल विचारलेला आहे आपल्याला, तो कोणतं विधान बरोबर आहे? तर सार्कोमेयर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत, ते उत्तकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत। तर त्याचं व दोन्ही विधाने त्याचे बरोबर दिलेले आहेत। तर पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता टर्पिनाइज समजले जातात? टर्पिनाइज तर कोणता आहे? तर दोन्ही मिथेनॉल आणि अजीवनसत्व टर्पिनाइड म्हणून समजले जाते, मिथेनॉल आणि अजीवनसत्वाला। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे? साखरेमध्ये विरघळणारे मेदात तर जीवनसत्व अ। प्रश्न क्रमांक 10, जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास काय प्रदान करत असतात? कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे। कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक, कमी कॅलरीज सर्वसाधारण, जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज सूक्ष्म पोषक घटक, काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज, फक्त कॅलरीज। तर पर्याय क्रमांक 2, कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण, जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज सूक्ष्म पोषक घटक। ठीक आहे। तर जास्त पौष्टिक अन्नपदार्थामध्ये। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातात? आताच बघितले आहे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून कोण? HDL कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला। प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते? CGA। कोणत्या अर्थहीन कोडामुळे? आपली आयरन करेक्ट कोणती आहे? करेक्ट आपली UGA, UAA आणि UAG अशी आहे।
तर चुकीची कोणती आहे मग? फक्त क. अर्थहीन कोडामुळे तुटते. तुटते म्हटलेलं आहे. UAA येणार का त्याच्यामध्ये? नाही. अर्थहीन कोड आहे, याच्यामुळे UAG या कोडामुळे तुटते. अर्थहीन साकडी आहे ती आपली. तर UAA UAG यांच्यामुळे नाही तुटत, ते UAG शेवटी राहिलं तर हा अर्थहीन कोड आहे, त्याच्यामुळे तुटते ती साकडी. फक्त क पर्याय क्रमांक. सुरुवात होते UAG मुळे. प्रश्न क्रमांक 13. नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? चरबी आणि तेल आपल्याला कशामुळे मिळत असते? तर लिपिड. प्रश्न क्रमांक 14. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतो? तर किती? 60. ऑक्सिडेशन होऊन अधिकतम ATP 60. प्रश्न क्रमांक 15. आरोग्य आणि आहाराविषयी काही विधाने खाली दिलेली आहेत. अ दिलाय, तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. संदिग्ध पदार्थाचा उष्मांक 9.3 किलोग्रॅम प्रति ग्राम आहे. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. बरोबर आहे. बरोबर आहे. क हा जीवनसत्वाच्या मुळे स्कर्वी हा रोग होतो. आहाराविषयी काही विधाने खाली दिलेले आहेत, तर त्याचा पर्याय क्रमांक आहेत अ, क, ड. बरोबर आहे. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात का? नाही. ड जीवनसत्व हड्डीत आहे ना. प्रश्न क्रमांक 16. कोरडी कडधान्ये, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत? कोणत्या प्रकारच्या? कोरडी तर टिकाऊ आणि स्थिर. कोरडं म्हटलं तर टिकाऊ होते ना, नाशवंत कुठे होणार आहे. प्रश्न क्रमांक 17. व्हिटॅमिन B12 खालीलपैकी कोणते स्त्रोत आहेत? तर व्हिटॅमिन B12 कशामध्ये मिळते आपल्याला? तर मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू. व्हिटॅमिन B12. प्रश्न क्रमांक 18. ज्या समतुल्य pH प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला काय म्हणत असतो आपण? तर त्याला समविद्युत बिंदू असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 19. पालाश हे महत्त्वाचे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते. आता पालाश हे पोषक द्रव्य कशासाठी? तर पाणी व क्षाराचे शोषण वाढवते. बरोबर. ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचन प्रक्रियेत भाग करते. बरोबर. अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते. बरोबर. आणि वरील सर्व पर्याय योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघतात. वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास काय म्हणतात? बघा, तर त्याला लेग हिमोग्लोबिन असे म्हणतात. लेग हिमोग्लोबिन असे म्हणतो आपण त्यांना. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? तर व्हिटॅमिन B12चा कोणता? कोबाल्ट. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकेराइड आहे? डायसॅकेराइड आहे. कोणता आहे तो? तर सुक्रोज. प्रश्न क्रमांक 23. लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो. बघा, आधी पण आपण हा बघितलेला प्रश्न आहे. तर सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो. त्यात मुख्यत्वे काय असते? तर बीटा कॅरोटीन असते त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 24. सॉरी, एक ग्राम प्रथिनांमधून किती ऊर्जा मिळते आपल्याला? बघा, लक्षात ठेवायचं. 4, 4, 9. तर प्रथिने कुठे आहे? 1 ग्राम प्रथिनांमधून आपल्याला किती प्रथिनांमधून ऊर्जा मिळते? तर 4 किलोग्रॅम अशी 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 25. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती आहे? तर ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी 40% आहे. खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते आहे? मॅग्नेशियम, मॉलिब्डेनियम, बोरॉन, झिंक. तर कोणते आहे? मॅग्नेशियम मायक्रोन्यूट्रिएंट आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय आहारात व्हिटॅमिन अ जीवनसत्व हे मुख्यतः पासून मिळते. कशापासून मिळते मुख्यतः? आपल्याला फायटिन, टॅनिन, ऑक्सिडोसिन, कॅरोटीन हा गाजरामधून काढला जातो. परत व्हिटॅमिन A जीवनसत्व, अ जीवनसत्व गाजरामध्ये जास्त असते. कॅरोटीन हा
अजीवनसत्व मुख्यत्वे काय मिळते आपल्याला, तर कॅरोटीन मिळते. म्हणून जास्तीत जास्त गाजर खा असं आपल्याला सांगितलं जातं, सल्ला दिला जातो. प्रश्न क्रमांक 28. शाकाहारी मेदामध्ये डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला डॅश असते. काय असते, तर असंपृक्त मेद आम्ल आणि व ते खोलीच्या तापमानाला द्रव्य असते शाकाहारी मेदामध्ये. प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत. अंड्यातील कोणत्या भागात मुख्यतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णत्र म्हणतात, तर कोणत्या भागामध्ये असते प्रथिने, तर पांढऱ्या बलकमध्ये असते प्रथिने आणि म्हणूनच त्याला पूर्णत्र म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 30. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस आंतरिक मात्रेसाठी शोषण्यासाठी जबाबदार असतात. कोण जबाबदार असतात, तर व्हिटॅमिन डी कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते. पृथक्काचा विचार, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते, तर त्याच्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रॅक्टोजचे मिश्रण तयार होते. प्रश्न क्रमांक 32 बघतात. प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्त्वाचे कार्य आहे. प्रथिनांच्या बाबतीत mRNA. प्रश्न क्रमांक 33. मेदापासून किती ऊर्जा उष्मांक मिळते. आताच सांगितलं होतं मेदापासून 9 किलो कॅलरीज आणि प्रथिनांमध्ये किती 4. 1 ग्राम प्रथिनांमधून 4 मिळत असते आणि 1 ग्राम मेदापासून आपल्याला 9 किलो कॅलरी ग्रॅम उष्मांक मिळते. प्रश्न क्रमांक 34. अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्यांचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होत असते, तर हे प्रवाहिता या गुणधर्मामुळे होत असते. प्रश्न क्रमांक 35. अन्नपदार्थाची ऊर्जा या परिमाणात मोजली जाते. अन्नपदार्थाची ऊर्जा ही कोणत्या परिमाणात, कॅलरीज. प्रश्न क्रमांक 36. खालील विधानांचा विचार करायचा आहे. दिलाय उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात व उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते. प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकते. तर दोन्ही विधाने काय आहेत, चुकीचं असं तिथे सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहेत, तर फॉस्फरस, जस्त, अन्न, नत्र, गंधक. आणि सूक्ष्म पोषक द्रव्य कोणते आहेत, तर जस्त. सूक्ष्म पोषक द्रव्य जस्त आहे. प्रश्न क्रमांक 38. जीवनसत्वे दिले आहेत. रांतणधडेपणा, क रक्तस्राव, बी मुळे काय होते, तर बेरीबेरी, क रक्तस्राव, के मुळे स्कर्वी. तर अचूक उत्तर काय आहे त्याचं, रांतणधडेपणा. बघा, जीवनसत्वामुळे रांतणधडेपणा होते, बी मुळे बेरीबेरी होते, सी मुळे स्कर्वी होतो आणि के मुळे रक्तस्राव होतो. के मुळे काय होतो, तर रक्तस्राव होतो. के जीवनसत्वामुळे तर रक्तस्राव होतो. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघत आहोत. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते. आहारातील प्रमुख ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नाही, कर्बोदके. प्रश्न क्रमांक 40. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते. कोणते जीवनसत्व तयार होणार आहे, व्हिटॅमिन डी. सूर्यप्रकाश म्हटलं की व्हिटॅमिन डी. 41. मद्यपानामुळेचा अभाव निर्माण होतो. नायसिनचा. कशाचा, नायसिनचा. मद्यपानामुळे बघा, मद्यपान केल्यामुळे नाही का आपल्या यकृतामध्ये हे अशा प्रकारचे तयार होते. नायसिनचा अभाव निर्माण होतो त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात. प्रत्येक वेळी सारख्या आकाराचा कप वापरला आहे ते गृहीत धरून. एक कप आईस्क्रीम, 1 कप सरबत, 1 कप दूध आणि 1 कप आंब्याचा रस. 1 कप आईस्क्रीम सर्वात जास्त. आईस्क्रीममध्ये सर्वात जास्त कॅलरीज मिळतात.
आणि सारख्या आकारमानाचा कप वापरला तर 1 कप सरबतात कॅलरीज मिळते का? नाही. दुधातही नाही आणि आंब्याच्या रसात पण नाही. आईस्क्रीम जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज मिळते आपल्याला. म्हणूनच म्हणतात ना, जर तुम्ही आईस्क्रीम खाल्ली तर ती पचायला जास्त वेळ घेते. बघा, खायला गोड लागते, पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपण भराभर आईस्क्रीम खातो. वजन पण वाढते आईस्क्रीम खाल्ल्याने. त्याच्यामध्ये साखर असते, दूध असते, परत कॅलरीज त्याच्यामुळे जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये कॅलरीज असते. प्रश्न क्रमांक 43. मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण सेल्युलोज हे पेप्सिन, सेल्युलिन, सेल्युपेज हे विकार त्याच्या जठरात नसते. कोणते नसते? कोणते नसते तर सेल्युलिन नावाचे. सेल्युलोज पचवू शकत नाही कारण त्याच्यात सेल्युलिन नसते पालेभाज्यात. प्रश्न क्रमांक 44. मादक पेय तयार करण्यासाठी वापरले जात नाही. ग्लुकोज, फ्रुक्टोज, ईस्ट यापैकी कोणतेही नाही. मादक पेय कोणते ईस्ट वापरले जातात का? नाही. ते तर आपल्या याच्यामध्ये वापरले जाते ना. मादक पेयात नाही. फ्रुक्टोज, ग्लुकोज टाकतो आपण आणि ईस्ट आपल्या बेकिंग प्रॉडक्टमध्ये यूज केलं जाते. प्रश्न क्रमांक 45. पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल? 12 ते 18 वयोगटातील वयात येणारी व्यक्ती यांना सर्वात जास्त घ्यावे लागतात कारण त्यांच्या हाडामध्ये हार्मोनल चेंजेस आहेत. याच्यामुळे त्यांच्या वयाची पूर्ण बॉडीमध्ये हाडांची वाढ होत असते. त्याच्यामुळे सर्वात जास्त 12 ते 18 वयोगटातील येणारी व्यक्तींना जास्त गरज असते प्रथिनांची. प्रश्न क्रमांक 46. मेद हे अनुशंकूच्या टोकास दाखवले जातात कारण अनुशंकूच्या टोकास का बरं दाखवले जाते मेद? कारण मेदाचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते. प्रश्न क्रमांक 47 बघत आहोत. शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाचे उत्पादन म्हणून व्हिटॅमिन B12 चे उत्पादन केले जाऊ शकते? तर कसे? स्ट्रेप्टोमायसिन. व्हिटॅमिन B12 स्ट्रेप्टोमायसिन. अशा प्रकारे आपण पोषणद्रव्ये हा कंप्लीट टॉपिक बघितलेला. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.